मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साईला बोलण्याची उलीसुली कसर रविराज, प्रिया आणि मधुभाऊ यांनी पूर्ण केली आणि मधुभाऊनी चक्क सुभेदार फॅमिलीचे पाय पकडले. नेमकी काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. मित्रांनो, सायली मधुभाऊंना ही सगळी माझीच लोकं आहेत. प्रताप माझे बाबा आहेत, अश्विन माझा भाऊ आहे असं म्हणत म्हणत ती रविराजकडे जाते आणि म्हणते की हे माझे काका आहेत. तेवढ्यात रविराज चिडतो. तो तिला म्हणतो, तुम्हाला काका वगैरे म्हणायचं नाही, तुम्हाला सर म्हणायचं, सर. त्यापेक्षा काहीच नाही म्हणाली तर खूपच उत्तम. मी तुझ्याकडे पाहायचं त्यावेळेस मला असं वाटायचं की माझी तन्वी जिथे कुठे असेल तुझ्यासारखीच असेल, पण आज मला बरं वाटतं आहे की ती तुझ्यासारखी नाही आहे. मग सायली म्हणते, प्लीज तुम्ही तर असं म्हणू नका मला. तेवढाच अस्मिता चिरते आणि सायलीला म्हणते, सायली बस झालं तुझं नाटक, आता निघून जा आमच्या घरातनं. आणि असं म्हणत ती ढकलून देते. ती खाली पडते. लगेच अर्जुन तिला उठवतो आणि मिसेस सायली असं म्हणतो. मग रविराज पुन्हा म्हणतो, अरे वा अर्जुन, मिस सायलीपासून मिस पर्यंतचा प्रवास खूपच चांगला तुझा. कारण चैतन्य, जेव्हा ही सायली माझ्याकडे काम करायची तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा आणि आता मिसेस सायली. हे तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर लिहिलं का रे? मग प्रतापही म्हणतो, असेल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं. पूर्णाजीसुद्धा म्हणते, बहुतेक म्हणजे पाय दावायचं हे पण यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल. कल्पनासुद्धा म्हणते, स्वयंपाक वगैरे करणं हे पण यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल. म्हणजे त्यांना आज सगळे एवढे छळत आहेत काय काय बोलून बोलून. ते दोघे बिचारे शांत उभे राहतात. मग तेवढ्यात अर्जुन रविराज म्हणतो, सिनियर तू तर मला ओळखतोस ना, तू समजून घे ना मला. रविराज म्हणतो, मी ज्या अर्जुन सुभेदार ओळखायचो तो एक जिद्दी मुलगा होता, हुशार मुलगा होता आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, आईवडिलांची काळजी घेणारा असा होता. आणि आजचा जो अर्जुन सुभेदार आहे हा त्याच्या अगदी उलट आहे. हा आपल्या स्वार्थासाठी घरच्यांना फसवणारा आहे. त्यामुळे मी ह्या अर्जुन सुभेदारला बिलकुल ओळखत नाही. असं म्हणताच अर्जुन शांत उभा राहतो. मग रविराज पुढे म्हणतो, अर्जुन मी तुला एक चांगला वकील करायचं ठरवलं होतं, पण तू एक चांगला माणूस पण होऊ शकला नाहीस. आता या सगळ्या सिच्युएशनचा फायदा प्रिया घेणार नाही असं कधी कधी होईल का? ती लगेच मध्ये येते आणि सायलीला म्हणते, सायली बघ, तू आधीपासून स्वार्थी होतीस, पण तुझ्या स्वार्थीपणामुळे खोटारडेपणामुळे एक पूर्ण कुटुंबीय उद्ध्वस्त झालं. त्यांना किती त्रास होतो ते बघ. एक कल्पना मामीचा चेहरा बघ, प्रथमाचा चेहरा बघ, आणि पूर्णाजी बघ ना. लगेच तिच्या पूर्णाजी पायापाशी जाऊन बसते आणि म्हणते, पूर्णाजी तुला वाटते तेवढी मी काय वाईट नाही का, मी खूप चांगली आहे. हे सायलीला खूप वाईट आहे. मग ती सायलीला म्हणते, सायली इथून पुढे तू जिथे कुठे जाशील तिथे आता चुकी राहा आणि प्रयत्न कर की कुठल्याही कुटुंबाला तुझा त्रास देऊ शकणार नाही. बिचारी सायली अशीच उभी राहते. आणि मग ती अर्जुनकडे पाहून म्हणते, अर्जुन मी तुझ्या खूप प्रेम केलं होतं रे, पण तुला माझ्या प्रेमाची किंमतच कळाली नाही. लगेच रविराज चिडतो, प्रेम? याला काय कळणार प्रेम? प्रेम ते होतं जे मी प्रतिमा 20 वर्षे माझ्यापासून लांब असताना केलं होतं. ते प्रेम ते आहे जे प्रताप आणि कल्पनामध्ये आहे ते. आणि प्रेम तन्वी तू जे करतेस ना अर्जुनवर ते आहे. या अर्जुनला काय कळणार प्रेम? पण अर्जुन, तुझ्यामुळे माझी तन्वी फार होळपळ निघाली, मी तर कधी माफ करणार नाही असं म्हणतो. मग अस्मितासुद्धा अर्जुनला म्हणते, मलाही कळत नाही अर्जुन, ते सायलीच ठीक आहे, ती मधुबनसाठी तिने हा कॉन्ट्रॅक्ट केला, पण तू कशासाठी हा कॉन्ट्रॅक्ट केला? मग आता अर्जुनची गोची होते, काय बोला हे कळत नाही. तेवढा चैतन्य कंडिशन सावरतो. तो अस्मिताला म्हणतो, अस्मिता जाऊ दे ना, खूपच वातावरण तापलं आहे. मग ती म्हणते, ठीक आहे जाऊ दे, चिखलात किती दगडफेक केली तर चिखल माझ्या सांगा उडेल. आणि पुढे अस्मिता म्हणते, मला नाही वाटत ही आयडिया अर्जुनची असेल म्हणून. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आयडिया पण सायलीचीच असेल. हे एकदा कल्पना अजून चिडते. ती म्हणते, आता सायली इथून निघून जाणार, ती जाणार मधुभाऊंकडे. पण मधुभाऊंकडे कोणत्या नात्याने जाईल? एक कुमारिका, एक घटस्फोटिता, की नवऱ्याने टाकलेली बाई, की नवऱ्याने सोडलेली बाई? बाप रे बाप. हे ऐकताच मधुभाऊंना चक्कर येते आणि ते बसतात. तेवढ्या सायली जाते धावत धावत आणि पाणी आणते, पण मधुभाऊ तिच्या हातचं पाणी पित नाही. ते अर्जुनचा हात पण झिडकारतात. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही माझ्या हातचं पाणी पण पिणार नाही? हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. मग मधुभाऊ फार चिडतो.
अगं बाई, तू जे केलंस तर ते चूक नाही, पाप आहे पाप. आणि त्या पापाचा भागीदार मला बनवू नकोस. मला जर आधीच कळालं असतं ना तू असं काही करणार मला सोडवण्यासाठी, तर मी जेलमध्ये विष घेऊन मरून गेलो असतो. मग ते पूर्ण आजीकडे जातात आणि म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, मी या सालीचा बाप म्हणून तुमची बात मागतो. मी आज एक बाप म्हणून पूर्णपणे चुकलो आहे आणि मी संसार करण्यात अपयशी ठरलो. पूर्णाजी पण म्हणते, हो, तुम्ही चुकलाच आहे. तुम्ही तुमच्या आश्रमातल्या मुलीवर संसार केले असते ना, तर आधी तुमच्या वेळ आली नसती. मधुभाऊ एकदम शांत होतात. ते म्हणतात, आता तुमचे पाया पकडणं हेच माझी प्रायश्चित होऊ शकतं. म्हणून ते मधुभाऊ, पूर्णाजी, कल्पना, प्रताप हे तिघांच्याही पाया पडतात. आणि तो दृश्य फार विदारक होतं मित्रांनो. म्हणजे कोण असं करू शकेल काहीच कळत नाही. तेवढ्यात प्रिया म्हणते, मधुभाऊ, ही सायली तुमचं ऐकल्याशिवाय काहीही करत नव्हती. म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्ट करायच्या प्लॅनमध्ये तुम्ही पण सामील असालच. मधुभाऊ काहीच बोलत नाही. मात्र अर्जुन चिडतो, तो तन्वी, मधुभाऊनं या कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीही माहीत नाही, त्यांच्याशी असं बोलू नकोस. लगेच रविराज म्हणतो, अर्जुन शांत राहा, माझ्या मुलीशी असं बोलण्याचा तुला काही अधिकार नाही. हे ऐकताच अर्जुन शांत होतो. मग आता प्रिया खूप खुश होत आहे. मग कुसुमताई मधुभाऊंना सावरत म्हणते, मधुभाऊ, यात फक्त सायलीची चूक नाही तर अर्जुनची पण चूक आहे. मधुभाऊ तिला म्हणतात, चूक दोघांची असेल, यात सगळे कुटुंबीय हरपून निघालं आहे आणि मला याची फार लाज वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? इथे सगळेजण सायलीला बोलत आहे, सायलीला चिडत आहेत. अर्जुन कोणी बोलत नाही जास्त, त्याला एक दोन शब्द बोलतात आणि त्याला सोडून देतात. जेवढी चूक सायलीची तेवढी चूक अर्जुनची पण आहे, हे त्याला सगळ्यांना कळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. इथे मात्र आजचा भाग संपते. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.